आदित्य, हे बघ, मी तुला आवडतो तसा शिरा बनवलाय, घे खाऊन घे. साजिरी ऐक ना, माझा आत्ता अजिबात मूड नाहीये. तू तू प्लीज जा इथं, प्लीज जा. आदित्य, अरे काय झालंय तुला? का वागतोयस तू असं? सांग ना. आधी तू लग्नाला नकार देत होतास, मग होकार दिलास, आणि काल काल ते सयाजी काका तुझ्या आणि पारू बद्दल जे बोलत होते ते. आदित्य सांग ना मला, काय प्रकार आहे हा सगळा? सांग मला प्लीज, तुझ्यात आणि पारूत काही आहे का? आम्ही प्रेम करतो एकमेकांवर. आदित्य स्टॉप इट. मस्करी करायची एक लिमिट असते. अरे अरे किती छळशील मला. हा, हे बघ, मला माहितीये तू आणि पारू फक्त चांगले मित्र आहात. तुमच्यात असं काही नातं असणं पॉसिबलच नाहीये. काय मॅडम, काय चाललंय? बघा ना, आदित्य माझी मस्करी करतोय. कसली मस्करी? तो मला म्हणत होता की त्याला गोडाचा नाही मिठाचा शिरा आवडतो. काय रे आदित्य, काय मस्करी करतोयस तिची? बघा ना. बरं पटकन आवरून घे, तिने आणलेला शिरा खा, तुला ऑफिसला जायचंय. ठीक आहे, चल साजिरी. खाऊन घे. पारू, काय झालंय तुला? का अशी वागतेस? दिशा, 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 अगं ऐक ना, साजिरीच्या आणि आदित्यच्या साखरपुड्याची तयारी फायनली सुरू झाली आहे. अगं आमचे हे तर सकाळी सकाळी उठून खरेदीला सुद्धा गेलेत. मी सांगते ना, आता फायनली आदित्य आणि साजिरीचा साखरपुडा होणार म्हणजे होणार. येस. यू सासू मग एकदम स्पेशल समारंभाची तयारी सुरू झाली आहे. काय? आता मोठं काहीतरी होणार आहे, एकदम धमाकेदार. बॉम्ब फुटणार आहे, बॉम्ब. कसलं काय धमाकेदार? जर राडा व्हायचं असता ना तर कालच झाला असता, पण सगळा गोंधळ झाला. आता ऐन वेळेला पारू आणि आदित्य नाही पलटले म्हणजे मिळवलं, म्हणे राडा होणार. आता तर खरा राडा सुरू होणार आहे. ए काय 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 म्हणाल? यू सासू मॉम, तुम्ही बघत राहा. आता डायरेक्ट फायनल एक्झाम होणार. एक मिनिट हा दिशा, मला कुठली एक्झाम वगैरे नाही द्यायची आता. तुम्हाला नाही हो न्यू सासू मॉम, त्या आदित्यला. म्हणजे आता साखरपुडा वगैरे नाही होणार, डायरेक्ट लग्नच होणार आहे. ऐक ना, तू जरा डोक्यावर पडलीस का? म्हणजे साखरपुडा कॅन्सल, डायरेक्ट लग्न कसं शक्य आहे? न्यू सासू मॉम, तुम्ही आता फक्त बघत राहा. आदित्य स्वतःच लग्नाची घाई करणार. हॅलो हॅलो दादा, आबा पोहोचलेत का तिथे? हो, कधीच निघालेत. काय? आबा अजून नाही पोहोचलेत का तिथे? नाही नाही नाही, मी सांगते तुला, मी करते तुला फोन. हां ठीक आहे. आई, आबा अजून नाही पोहोचलेत घरी. असं काही न सांगता कुठे गेले असतील? मला ना खूप टेन्शन येतंय. काय? प्रिया, हे बघ, तू काळजी करू नकोस. दादा पोचेल घरी, आणि तुला त्याचा स्वभाव माहिती आहे ना. काहीतरी समाजकार्य करायला गेला असेल कुठेतरी, नाहीतर कुठेतरी आजूबाजूला काम करायला गेला असेल काहीतरी. मी एक काम करते, मी आजूबाजूच्या गावांमध्ये तो कुठे गेलाय का ह्याची चौकशी करायला सांगते. ठीक आहे, तू नको काळजी करूस. थांब जा. नाही ते आई, दादा हा का ओरडतोय असा? चल बघूया. मला जाऊ द्या, मला सोडा, मला सोडा, माझ्या पोरीकडे मला जाऊ द्या. सोडा म्हणून सांगतोय ना. सोड मला, सोड मला, सोडा मला.
तुला तुझ्या मुलीला सुखात बघायचंय ना, मग मी सांगतो ते ऐकायचं. तुझ्या पोरीला सांग त्या आदित्य किर्लोस्करचं लग्न ना व्यवस्थित पार पडू दे. उगाच त्या लग्नाच्या आडवी येऊ नकोस म्हणून सांग. नाही काय रे एवढी हौस आहे रे तुझ्या पोरीला उडायची? हा, तुझ्या पोरीमुळे ना आमच्या मॅडमला त्रास होतोय. काय मॅडम कोण कोण मॅडम? भाई मॅडम सब जा बघ काय म्हणतायत ते. काय रे, समजवलं ना व्यवस्थित त्याला? त्याला सांगा तुझ्या मुलीला नीट सांग म्हणून. हो मॅडम, आता मी त्यांना समजावत होतो. अजून समजवतोच आहेस? अरे काय फालतुगिरी लावली आहे तुम्ही. एक गोष्ट करायला एवढा वेळ लागतो का कधी? तुम्ही त्या म्हाताऱ्याचा पाहुणचार वगैरे नाही ना करते तिथे? ऐक, जर गरज पडली तर त्या म्हाताऱ्याच्या 2 कानाखाली पेटवून द्या आणि त्याला व्यवस्थित समजावून सांगा. जर त्याने त्याच्या मुलीला फोन करून आदित्य आणि साजिरीच्या लग्नासाठी कन्व्हिन्स नाही केलं तर त्याच्या मुलीला आम्ही उडवून टाकू. हा मॅडम. बघितलं, मॅडम चिडल्या माझ्यावर. तुला तुझ्या मुलीला सुखात बघायची आहे ना, मग माझं ऐक ना बाबा. त्या आदित्य आणि साजरीचं लग्न व्यवस्थित पार पडू दे ना. हा, तिला सांग त्यांच्या आडवी येऊ नकोस म्हणून. नाहीतर ना तुझ्या मुलीचं काय खरं नाही. आणि तसंही आमच्या मॅडमनी ना तुझ्या मुलीला जाळून टाकण्याची ऑर्डर पण दिली आहे. तुझ्या पोरीचं काय खरं नाही. मॅडम दिसतात तशा नाही आहेत, कळलं काय? आता तरी बोलशील का पोरीसोबत? बोलेल बोलेल बोलेल. नंबर सांग. 9 3